का तुला राम येणार म्हणून पागल झाली? राम राज्याभिषेक काय उद्या लग्न झालं त्याचं, दौंडी दिली आहे साऱ्या अयोध्येमध्ये, काय उद्या राम राजा होणार. म्हणजे महाराज तुम्ही जरी म्हणत असाल राम राजा होणार, पण मला नाही माहिती का ग म्हणे. एवढा कसा काय तुला तुला विश्वास आहे? कशाच्या बळावरती एवढं बोलतोय राम येणार म्हणून? तिने सांगितलं काय, इस दुनिया में सब लोग झूठ बोल सकते, गुरु कभी अपने शिष्य को झूठा मार्ग नहीं बता तो सकते, मेरे गुरु ने मुझे बताया है राम जरूर आएंगे. तो वो बोले जरूर आएंगे. याला म्हणते गुरुविषयी दृढ भक्ती. आले ना राम? तेवढा भाव पाहिजे आम्हाला गुरुविषयी. एवढा भाव जर आम्ही स्वामी दत्तगिरी महाराजांच्या समाधीवरती येऊन मस्तक ठेवून ठेवत असं नाही, स्वामींना ते करावंच लागेल. तेवढा भाव जर जागृत असेल तर स्वामी ते जरूर करणारच. आमचं जर वरवर कार्यक्रम चालू असेल तर मग नाही. तेवढा भाव दृढ पाहिजे. हीच भगवंताची खरी पूजा आहे. तेवढा गुरुविषयी दृढ भाव असावा. स्वामी का जो गुरु भक्ती, पितृ वचन सेवापती. पित्याचं वचन जर पोरग इमानदारीने पाळत असेल तर देवपूजा करायची गरज नाही. तरुण पोरं बसले इथं, प्रत्येकाच्या मायबापानं स्वप्न पाहिलं आहे. ऐकून राहिलं ना? पोरं आणि पोरी आहे सांगतो. प्रत्येकाचे मायबाप स्वप्न पाहतात. कोण्या मायबापाला वाटते आमचं लेकरू इंजिनियर व्हावं, कोणाला वाटतं वकील व्हावं. मग लेकराचं कर्तव्य काय? ज्या मायबापानं आमच्यासाठी हाडाचे काढून रक्ताचं पाणी करून एवढं उभं केलं, त्या मायबापानं लेकरासाठी स्वप्न जे पाहिलं, लेकरू जर ते स्वप्न मायबापाचं पूर्ण करत असेल तर त्याला मंदिरात जाऊन देवपूजा करायची गरज नाही. हेच त्याचं मंदिर नाही, हेच त्याची देवपूजा आहे. तुकाराम महाराज म्हणतात पित्याचं वचन जर लेकरू पाळत असेल तर मग त्याला देवपूजा करायची गरज नाही. चंद्रकोर लावल्यानं, शिवाजी महाराज सारखी दाढी ठेवल्यानं आणि भजना पूजनात गेल्यानं देवाची पूजा होते. डोक्यातून काढून टाका. तुकाराम महाराज म्हणतात मायबापाचं वचन पाळा, संपला विषय. काहीच करायची गरज नाही तुम्हाला. मी तरुणांना सांगत असतो, जीवन जगत असताना असं जगा, तरुण असो किंवा तरुण मुली असो, हात जोडून सांगतो, आमच्यामुळं आमच्या मायबापाची मान खाली जाईल असं जीवन जगू नका. हेच भगवंताची महापूजा तुम्हाला जीवनात घडेल. हीच आहे भगवंताची पूजा. आमच्यामुळं आमच्या मायबापाची मान ताट असली पाहिजे अशी. मरेपर्यंत आमचे मायबाप आनंदात असावे, त्यांच्या डोळ्यातून अश्रूची धार नसावी. संपला विषय. त्या लेकराला कोणतीच पूजा करायची गरज नाही. तुकाराम महाराज म्हणतात पितृवचन, पित्याचं वचन पाळा. वचन दिलं होतं राजा दशरथानं, पण पूर्णत्वाला आणलं ते माझ्या मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभूंनी. हे खरं पित्याचं वचन पाळणं आहे. बाप एक म्हणते, लेकरू दुसरं बोलते. काय अर्थ आहे त्यामध्ये? देवपूजा करून हेच तर देवाची पूजा आहे. मी तरुण पोरांना सांगत असतो, आपल्या मायबापाची सेवा करा, तीच देवाची पूजा आहे. मी जर तुमच्या पुढे उभा असून 2 तास कीर्तन करत असेल तर हे मायबापाच्या सेवेचं फळ आहे. माझा अनुभव सांगतो, लोकच कशाला सांगू शकतो. आई वडिलांची केलेली सेवा जीवनात व्यर्थ जात नाही. हे लिहून द्या तुम्ही कोऱ्या स्टॅम्प पेपरवर. तुम्ही करा उद्यापासून मायबापाची सेवा, लागा आपल्या मायबापाच्या पाया. ऐकून राहिले तरुण पोरं पुरी? नुसता अभ्यास करून मेंदू चालते असं नाही आहे. मायबापाच्या आशीर्वादाची जोडही पाहिजे त्याला, तेवढीच आहे. उदार अंतःकरणानं मायबाप ज्या वेळेला आशीर्वाद देतात त्यावेळेला संतांची कृपा होते. स्वामी दत्तगिरी महाराजांची कृपा आमच्या जीवनात व्हावी असं वाटत असेल तर पहिले मायबापाचा आशीर्वाद पाहिजे. मायबापाचा आशीर्वाद असेल तर संत भेटतात, आणि एकदा संत भेटले की भगवंताची सुद्धा कृपा होते. भगवंतातली कथा आहे, आईनं आशीर्वाद दिला सुनीती मातेनं ध्रुवाला, जा बाळा तुला भगवंताची प्राप्ती होईल. सुनीती, सुरुची आणि उत्तानपाद राजाला नमस्कार करून ध्रुवबाळ वनात आला. वनात आल्यानंतर मायबापाच्या सेवेचं फळ, मायबापाच्या आशीर्वादाचं फळ, संतांची भेट झाली नारदांची. आणि नारदांची ज्या वेळेला भेट झाली त्यावेळेला नारदांनी मंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय. नंतर भगवंताची भेट झाली. म्हणून मी सांगतो, जीवनात मोठं व्हायचं असेल तर पहिले मायबापाचाच आशीर्वाद पाहिजे. मायबाप कधी श्राप देत नाही कुणाला, कोणतेच मायबाप देत नाही. लेकरांना लाथा मारल्या तरी देत नाही, पण त्या वरच्याला सगळं कळत असतं. जीवनात खरे दैवत जर कोण असेल तर माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, सकळ तीर्थाची अधुरे जे का मात पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन तिचे. पित्याचं वचन जर लेकरू पाळत असेल तर देवपूजा करायची गरज नाही तुम्हाला. नाही मंदिरात गेली तरी चालल, आपल्या बापाचं वचन शेवटपर्यंत पाळा. आपल्या बापाची मान खाली जाईल असं कृत्य जीवनात करू नका. संपला विषय. हेच भगवंताची महापूजा आहे. तुकाराम महाराज म्हणतात पितृवचन. शेवटी सांगितलं सेवापती. स्त्रीसाठी जर देवाची पूजा कुठली असेल तर स्त्रीसाठी देवाची पूजा एकच आहे, स्वतःच्या मालकाची सेवा. आपला विषय. स्त्री
स्त्रीसाठी या जगात पहिलं दैवत जर कोण असेल तर तो तिचा स्वतःचा मालक आहे. पहिले घरचा महादेव मग मंदिरातला महादेव. याले धमकावत असेल ना मंदिरात जाऊन किती पूजा करत असेल काहीच भेटणार नाही. मी इथून कन्फर्म सांगतो, लिहून घ्या. घरच्या बुवाले जर चहा पाजत नसेल ना मंदिरात जाऊन टँकरनं दूध टाकत असेल काही कामाचं नाही, ते व्यर्थ आहे. भागवतात आलेली कथा आहे, मी इतकेच पुरावे देतो तुम्हाला. तुम्ही कदाचित ऐकली असेल, नसेल ऐकली, येईल पुढं. अत्री आणि अनुसयेचं चरित्र आहे. अनुसया मातेनं काही मंदिरात जाऊन महादेवाची पूजा केली नाही. अत्री ऋषीची मनोभावे सेवा केली, ती पतिव्रता होती. परिणाम जगाचे तिन्ही मालक तिच्या घरी आले. ब्रह्मा विष्णू महेश, तोच अवतार होता, दत्ता होता. ते काही मंदिरात जाऊन लोटा जल टाकत नव्हती. लोटा जल टाकल्यानं महादेव पावन हे डोक्यातून काढून टाका. घरच्या बुवाची सेवा जर इमानदारीनं करत असेल तर मंदिरात जायची गरज नाही. तुमच्या घराचं मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही. इथं घरचा महादेव गणगण फिरते घराच्या भोवतालच्यासाठी, हे मंदिरात जाऊन बसते सकाळपासून, फायदा काय त्याच्यात? तोच तर आहे तुमचा देव. तुम्ही म्हणाल तो बरोबर नाही आहे, तो कसाही असो. भला हो बुरा जैसा हो, मेरा पती मेरा देवता भी हो. धन्य भाग्याची आहे हो जिचा प्रतार तिचा देव. स्त्रीसाठी पहिला देव जर कोणता असेल तो तिचा मालक आहे. संपला विषय. त्याची सेवा इमानदारीनं करा. मग मंदिरात जायला वेळ नाही भेटला तरी चालत. पती त्या ठिकाणी परमेश्वर असतो. तुकाराम महाराज म्हणतात, स्त्रीनं जर देवाची पूजेचं फळ आम्हाला घडावं असं वाटत असेल तर स्त्रीनं सर्वात पहिली पूजा आपल्या मालकाची करावं. पूजा नाही द्यायची, पूजा करायची. त्याची इमानदारीनं पूजा करा आणि मग वेळ भेटला तर मग मंदिरात जा. मंदिरात जाऊ नका असं म्हणत नाही. पहिली याची पूजा, त्याले चहा नाश्ता जेवण त्याचं ओके करून द्या. तो नाहीच नाही म्हणत तुम्हाला. कोण्यात महादेवची ताकद नाही जाऊ नको म्हणायची, पण त्याची इमानदारीनं पूजा करा. सेवा पतीची सेवा करा. आणि तुकोबारा म्हणतात, हे जर केलं तर हेच भगवंताची विष्णूची त्याच्यानंतर गुरुविषयी दृढ भक्ती, पित्याचं वचन पोरगा पाळत असत, पत्नी जर पतीची सेवा इमानदारीने करत असत तर ही भगवंताची अर्चन भक्ती म्हणजे पूजा नाही, महापूजा तुम्हाला घडल्याशिवाय राहणार नाही. महापूजा कधी घडते? मुख्यमंत्री व्हावं लागते तेव्हा त्याला पंढरपूरच्या विठ्ठलाची महापूजा भेटते. इथं ग्रामपंचायतची सोय नाही लागून राहिली आमची. आणि केव्हा मुख्यमंत्री होईल? शक्य आहे का मुख्यमंत्री होणं? तुकाराम महाराज म्हणतात इथंच महापूजा घडते तुम्हाला भगवंताची. आणि हे मी अनुभवानं सांगतो. तुकाराम महाराज म्हणतात याच्यापेक्षा दुसरा अनुभव माझ्याकडे नाही. अनुभव नाही तुझा, अनुभवानं सांगतोय. ऐकलं तर तुमच्या जीवनाचं सोनं आहे. संतांनी आम्हाला मार्गदर्शन सांगितलं, आम्हाला ऐका. तुमच्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर संतांनी आम्हाला उपदेश केला, सांगितलं हेच आहे रे बाबा, हेच. आणि ऐकत नसेल तर त्या ठिकाणी आमच्या काही वाया जाणार नाही. तुका म्हणे कारे सकुमार झालासी कायजा वदेसी म्हणता. मग जेव्हा ते घेण्याकरता शेवटी येईल मग त्यांना काय सांगायचं ते सांगा. काय तुम्ही जर ऐकलं नाही तर आमचं कुठं हे जरी नाही का तरी दुसरं येईल. हे जरी नाही का
सकारात्मक बोलले तुकाराम महाराज. याच्यापेक्षा दुसरी भगवंताची महापूजा तुम्हाला घडीत सांगता येत नाही. अनुभवातून सांगतो, अनुभव नाही तुझा. अजून काय पर्याय आहे? सत्य बोले मुखे दुःखवी आणि कांचे दुःखे. मुखाने सत्य बोला, बस हेच भगवंताची महापूजा आहे. आणि देवाची पूजा 3-3 तास करत असेल मग तिथून उठल्यावर जर खोटं बोलत असेल, देवाच्या पूजेला बसला आणि एखादा पैसे मागायला आला का तोच म्हणते बायकोले, हाय गाजी बालेज बाबा घरी. मग बाल्याच्या मायले तो म्हणत असते का? भल्या माणसा देवाच्या पुढे बसला, देव पूजा करतो, तिला काय सांगतो घरी नाही म्हणून सांग. मग पूजा कायले करतो? अर्थ काय? देवाच्या पुढे बसून तू जर खोटच बोलत असस तर देवपूजेचा फायदा काय? तुकाराम महाराज म्हणतात देवपूजा केलीच पाहिजे असं नाहीये. त्याचं फळ जर पदरात पडायचं असेल तर मुखानं सत्य बोला, हेच भगवंताची महापूजा आहे. सत्य बोले मुखे दुःखवी आणि कांचे दुःखे. दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी व्हा. हसू नका कोणी पडल्यावर, त्याला उचलण्याचा प्रयत्न करा. तेवढी नसेल जमत तर कमीत कमी हसू नका. दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्याच्या दुःखात ज्या दिवशी सहभागी व्हाल त्या दिवशी भगवंताच्या पूजेचं महत्व तुम्हाला कळेल आणि त्यातूनच तुम्हाला भगवंताची महापूजा घडेल. आणि हे जर तुम्ही जीवनामध्ये निश्चयानं केलं तर निश्चयाचं बळ त्या ठिकाणी परमात्मा फळ देईल. निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे तो काल
घराच्या आत नाही. अशा पद्धतीनं सोप्या सरळ पद्धतीनं तुकोबाराय म्हणतात, अनुभवातून मी सांगतोय अशी भक्ती त्या ठिकाणी जीवनात करा. परमात्मा निश्चितच त्याचं फळ दिल्याशिवाय राहणार नाही. यथामती यथा अवकाशाबंधाचं चिंतन अल्पबुद्धीनं त्या ठिकाणी केलंय. स्वामी दत्तगिरी महाराजांनी त्या ठिकाणी बोलून घेतलं, त्या पद्धतीने त्या ठिकाणी बोललोय. आपण काही करू शकत नाही. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. आम्ही काही करू शकत नाही. महाराजांनी त्या ठिकाणी बोलून घेतलं, त्याप्रमाणे बोललो. करविली तैसी केली कटकट वाकडे के नीट देव जाणे, पायाच्या प्रसादे काही बोलिलो जीवनो देवज क्षमा करणे संती नवंगावत युक्ती नव्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमचे कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुकावणे झाली तैसी केली सेवा आवडो. स्वामी दत्तगिरी महाराजांच्या चरणी झाली सेवा समर्पित करतो. समर्थ सद्गुरू गजानन बाबांच्या चरणी सेवा समर्पित. उपस्थित कीर्तनला सर्व आदरणीय महाराज मंडळी, दोन्ही मृदंगाचार्य महाराज सुंदर मृदंगाची साथ दिली, दोघांच्याही चरणावर झाली सेवा समर्पित करतो. गायनाचार्य जुनं ते सोनं म्हणावं असे असणारे गायनाचार्य आमचे हरिभक्त परायण गुरुराम गुरु सद्गुरू भाकरे बाबांच्या आयुष्यात ज्यांचं जीवन गेलं, आदरणीय आमचे नारायण महाराज आजही त्याच मधुर स्वराने कंठाने गायन करतात. त्यांच्या चरणावर झालेली सेवा समर्पित करतो. या बाजूला असणारे आदरणीय आमचे वारकरी भूषण, जो त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचं एक मोठं व्यक्तिमत्व आदरणीय उमेशजी महाराज बहुरुखी, त्यांच्याही चरणावर सेवा समर्पित. सर्व आपल्या परिसरातील हे साधक मंडळी, अंतकरणात असणारी दृढ भक्ती आणि त्या आवडीने या ठिकाणी टाळ घेऊन उभे राहिले, सर्व त्या ठिकाणी बाल गोपाल आबाल वृद्ध सर्वांच्या चरणावर सेवा समर्पित करतो. चोपदार महाराज विनेकरी बाबा यांच्याही चरणावर सेवा समर्पित करतो. सुंदर त्या ठिकाणी शूटिंगवाल्या दादांनी शूटिंग केली, त्यांनाही धन्यवाद देतो. उपस्थित आमच्या सर्व मातृतुल्य पितृतुल्य लोक कमी आहे, पण गर्दी आहे. गर्दी काही कामाची नाही. एवढे लोक करून करता काय? चारच लोकांनी ऐकलं पण अंतकरणापर्यंत जाऊन पोहोचणं ते महत्वाचं असतं. बसलेल्या सर्व मातृतुल्य पितृतुल्य बालगोपाल तरुण बांधव आबाल वृद्ध सर्वांच्या चरणावर सेवा समर्पित करतो. आमच्या गुरुदास दादांनी दिलेली ही त्या ठिकाणी संधी, त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद देतो. तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. साऊंडचं काही पाहायचं नाही. आवाजात मधुर आवाजापेक्षा मधुर साऊंड त्यांनी लावला. सुंदर आमच्या दादांनी सुंदर साऊंड त्या ठिकाणी ऑपरेटिंग केली. तुम्हालाही दादा धन्यवाद देतो. सुंदर साऊंड लावला. आणि या कार्यक्रमाला ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं तन्मन धनानं, त्या सर्व दानदात्यांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो. आजच्या कीर्तनाचं सौजन्य त्या ठिकाणी होतं. सोपं नाही सौजन्य घेणं म्हटलं म्हणजे महाराज एक एक, पण तुमच्या गावात नवीन पद्धत पाहायला भेटली. भागवत करापासून सगळे सौजन्य आहे. खरंच हे दानदाते त्या ठिकाणी महाराज ही कृपा आहे बाबांची. म्हणून आजच्या कीर्तनाचं सौजन्य आमचे हरिभक्तप्राण निलेश भाऊ वाघ यांच्याकडून त्या ठिकाणी प्राप्त झालं. त्यांनाही धन्यवाद देतो. त्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो. सरते शेवटी स्वामी दत्तगिरी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. बाबा आम्ही काही करू शकत नाही, करून घेणारे हे सगळं तुम्हीच आहेत. तुम्हीच तुमचा हा सोहळा या समस्त करज गावाकडून त्या ठिकाणी याहीपेक्षा मोठ्या स्वरूपात करून घ्या आणि याहीपेक्षा आनंद तो त्या ठिकाणी गगनाला दरवर्षी जाऊ अशी प्रार्थना करतो. सरते शेवटी एक सांगतो, काय नरदेहाला आल्यानंतर त्या ठिकाणी होईल तेवढं भगवंताचं नामस्मरण करा. वंदनीय महाराज म्हणतात की नरदेहाची